राजकीय पक्ष असतात, निवडणुका होतात, निवडणुका लढवल्या जातात, सगळ्या गोष्टी असतात. पण आजचा प्रमुख जो महाराष्ट्रामधला मुद्दा आहे आणि खास करून तो रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे, तो मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे, पक्षाचा विचार न करता. ज्या प्रकारे या संपूर्ण रायगड जिल्हा हे अटल सेतू वगैरे झाले, जेव्हा जेव्हा चांगले रस्ते ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला जर राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल तर तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही. आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं तुम्हाला आता सध्या माहितीच आहे. महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय. पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात. महाराष्ट्रामधला मराठी माणूस, महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही. आणि याचं सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल, भीषण स्वरूप जर कुठचं असेल तो रायगड जिल्हा आहे. आज या रायगड जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी